नमस्कार, मी रोहिणी कोकाटे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण नेहमी भाजणीची हे चकली बनवतो, मिक्स पिठाची बनवतो, पण मी आज मैद्याची चकली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मैद्याची म्हणजे अचानक अशी बनवायची असली, कुठं आपल्याला प्रवासात जायचं असलं तर आपण अशी चकली नक्की बनवू शकतो. म्हणजे वेळेवर बनवता येते. भाजणीची बनवायची म्हणजे आपल्याला 2-3 दिवस आधी तयारी करावी लागते. आणि चकली पण बघा किती कुरकुरीत झाले, तर हाताने दाबल्या लगेच तुकडे होत आहेत आणि खूप छान झाली होती. आणि तेल पण नव्हतं धरलं. तर मग व्हिडिओ पूर्ण पाहता येईन म्हणजे तुम्हाला मी चकली कशी बनवली ते समजेलच. आधी कुकरच्या डब्यात एका डाळ घेतली होती, मुगाची डाळ घेतली. खालच्या डब्यात मुगाची डाळ ठेवली होती आणि वरच्या डब्यात रिकाम्या डब्यातच ठेवायची आपल्याला. पाणी ठेवायचे नाही त्याच्यात. मैदा आधी आपण चाळून घ्यायचं आहे, स्वच्छ चाळून म्हणजे कधी असं दुकानातून आणलेला कधी किडे राहतात ना, मग चाळून घेतला होता मैदा चाळून घेतला की मग आपल्या एका स्वच्छ कपड्यात बांधून घ्यायचं आहे. जास्त पण घट्ट बांधायचं नाही, थोडंसं लूजच बांधायचं. म्हणजे जास्त घट्ट बांधलं की मग ते आतमध्ये पीठ फुगायला जागा नसते ना, म्हणून थोडंसं लूजच बांधायचं. असं बांधून बांधून वरच्या डब्यातच आपण गठोड्यात तसंच ठेवायचं आहे. म्हणजे ते वाफवून निघेल पूर्ण आणि परत मग पूर्ण असं घट्ट गोळा होतो त्याचा. आणि चकली पण बघा, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे ताईने तुम्हाला समजेलच. खूप छान चकली होते, कुरकुरीत होते चकली, खायला पण टेस्ट लागते. मग ते गठोडं आपण 3-4 शिट्या घ्यायच्यात त्याच्या. मग शिट्या घेऊन झाल्या की डाळ पण सोबतच शिजते ना, त्याच्यामुळे मग पीठ पण वाफवून झालेलं होतं. मग पिठाचा गोळा असा मस्त असा काढून घेतला. घट्ट गोळा होतो थोडासा, पण घाबरून जायचं कारण नाही आहे. ते घट्ट गोळा झाला की मग ते गार झाले की थोडंसं गार होऊ द्यायचं आणि ते गोळा फोडून घ्यायचं. थोडंसं चाळून घ्यायचं. म्हणजे कसं आपलं 1-2 गाठी राहिल्या तरी ना, मग ते आपल्या सोऱ्यांमध्ये अडकणार नाहीत. म्हणून ते गाठी राहिलेला पूर्ण हाताने फोडून घ्यायच्या, बारीक करून घ्यायच्या. नंतर मग ते चाळणीने चाळून घ्यायचं. नंतर चाळणीने चाळून झालं की मग त्याच्यात आपण ओवा टाकणार आहे. ओवा, तीळ आणि आधी हातावर चुरून टाकला होता मी ओवा. तुम्ही व्हिडिओ पाहताय बघा, अशाच प्रकारे हातावर चुरून ओवा टाकला. आणि मग ते शिजलेली आपली डाळ असते ना, मुगाची डाळ, पाणी न टाकता डाळ टाकायची. म्हणजे आपल्याला पाण्याचं पण प्रमाण लागत नाही ना. कधी आपल्या तेवढ्या डाळीत पण पीठ मळून होतं. मग आधी डाळ टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं. आपल्याला जेवढं पीठ आहे ना, जसं लागतं तसं मीठ टाकायचं. आणि आपल्या घरी जसं तिखट लागतं ना, तसं तिखट आणि थोडीशी हळद आणि तीळ पण टाकले होते, पांढरे तीळ. मग तीळ हे टाकून सगळं झालं. आधी एकत्र सगळं मिक्स करायचं. आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, धना पावडर नव्हती माझ्याकडे, संपली होती. तुम्ही धना पावडर असेल तर धना पावडर पण टाकू शकता. मी धने टाकले होते, धने जिरे एकत्र वाटून घेऊन टाकले होते. आणि थोडंसं ओवा पण टाकलं होता वाटणात पण, म्हणजे वास येईल म्हणलं. आपण असं हातावर चुरून टाकलं जास्त वास बसत नाही ना, म्हणून मी थोडंसं चुरून पण टाकलं होतं. मग नंतर सर्व असं एकत्र करून घेतलं. आधी पाण्याचा वापर नाही करायचा आणि नंतर सर्व असं एकत्र करून घ्यायचं. आणि मग नंतर पाणी थोडं लागल तसं पाण्याने मिक्स करून घ्यायचं. आणि घट्ट असा गोळा, जेवढा घट्ट घसाल ना ताईनं तुम्ही गोळा, तेवढाच घट्ट गोळा केला की काटे पण छान सुटतात चकलीला. बघा, मग घट्ट पीठ मळून मी अर्धा-1 तास ठेवून दिलं होतं. आणि नंतर मग चकली करायला घेतले. आणि चकली बघा किती सुंदर चकली होत होती. अर्धा पाऊण किलो होतं ताईनं माझा मैदा, त्याप्रमाणे मी केली होती. म्हणलं आषाढ महिना चालू आहे ना, म्हणलं थोडीशी तळा, म्हणलं चकली पण तिखट, पोरांना पण असं डब्याला द्यायला, तर पोरांना पण खायला आवडते ना, म्हणून मग करायला घेतली होती मी पण. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा ताईनो. मग छान अशा छोट्या चकल्या करून घेतल्या. आणि तळायला पण तेल ठेवलं होतं मी आधी, म्हणून मग तळून घेतलं. बघा, तळताना पण थोड्याशा पण चकल्यांचा तुकडा पडला नाही. चकल्या खूप छान झाल्या होत्या. तुम्ही पाहू शकता ताईनो, चकली एकमेकांना पण चिटकली नाही आहे, पूर्ण मोकळी सुटसुटीत खूप सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत. आणि काटे पण बघा किती सुंदर सुटलेले आहेत. आपण घट्ट पीठ मळलं ना, जास्त सैलसर पीठ ठेवलं की मग त्याची चकली नरम बनते आणि काटे पण सुटत नाही. आता आपल्याला पाडायला सोपी वाटते, पण ते पडताना पण आपण सोऱ्या जसं वापरलं त्याच्यावर आहे. काटे बघा किती सुंदर सुटलेले आहेत चकलीला. आणि पांढरे तीळ टाकल्यामुळे खूप सुंदर असं चकलीला आकार पण आला होता. आणि खूप सुंदर दिसत होती त्या तिळामुळं, म्हणजे जास्त तळल्यावर वरतून तीळ पण दिसत होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि माझी पण चकली कशी झाले ते कमेंटद्वारे नक्की कळवा ताईनो. आणि आषाढ महिन्यात आम्ही पण तेलच्या पण केल्या होत्या थोड्या, म्हणलं थोड्या चकल्या पण करावं. मग आता कसं तेलच्या आपल्या गोड राहतात ना रव्याच्या, म्हणून मग थोड्याशा त्या चकल्या पण केल्या होत्या. आणि तेलच्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ताईनो, नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या. चकल्या बघा एक तळत होते, पण खूप
खूप अशा सुंदर चकल्या झाल्या होत्या. तेल पण पकलं होतं. आपण तेल टाकतो ना मैद्यात कधी-कधी. भाजणीच्या पिठात टाकतो आपण तेल, पण ह्या पिठात तेल टाकायची गरज नाही ताईनो. तेल टाकल्यामुळं त्या चकलीला पण तेल धरू शकतं आणि आपली मैद्याची पण चकली खूप सुंदर होऊ शकते खायला. एकदा ह्या प्रमाणे करून बघा ताईनो तुम्ही, आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.